तर एक महत्त्वाची बातमी समोर येते यावेळेस एक सगळ्यात मोठी महत्त्वाची बातमी बंगळुरूमधून 10 जणांचा मृत्यू झालाय 30 पेक्षा अधिक लोक जखमी झालेले आहेत मृतांचा आकडा वाढतोय बंगळुरूमध्ये आरसीबीच्या रॅलीत चेंगराचेंगरी झाली आणि 10 लोकांचा मृत्यू झाल्याचं इथं पाहायला मिळत आहे कार्यक्रमाच्या वेळेस चिन्नास्वामी स्टेडियमच्या बाहेर प्रचंड मोठी गर्दी उसळली 10 लोक या ठिकाणी मारले गेलेले आहेत 10 लोक या ठिकाणी त्यांचा मृत्यू झालेला आहे मृत्युमुखी पडलेले आहेत चेंगराचेंगरी झाली आणि त्यामध्ये 10 लोकांचा मृत्यू झाल्याची एक महत्त्वाची बातमी दुर्दैवी बातमी आज समोर आलेली आहे काल आनंदी असणारे लोक आज मात्र इथं निश्चित पडलेले आहेत 10 कुटुंब आज उघड्यावर आलेले आहेत 10 कुटुंबामध्ये आज मात्र आपण बघतोय शोकसागर आहे खरं तर आरसीबीच्या या रॅलीमध्ये ही चेंगराचेंगरी झाल्यानंतर या ठिकाणी जो होणारा कार्यक्रम होता तो तातडीनं थांबवणं अत्यंत गरजेचं होतं तरी देखील हा कार्यक्रम थांबवलेला नाही संवेदना गोठलेलं सरकार या ठिकाणी आहे असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही अर्थात ही दृश्य आहेत महाराष्ट्राच्या शेजारील राज्य कर्नाटकातली बंगळुरूमध्ये कशा पद्धतीने आपण बघतोय या ठिकाणी चेंगराचेंगरी झाली अर्थातच या सगळ्या क्रीडाप्रेमींचा हे जे सगळे क्रीडाप्रेमी आहेत हे उपद्रवी नाहीत अतिशय महत्त्वाचं म्हणजे हे जे लोक आहेत ते या संघाला या क्रीडाप्रेमींना या संघामध्ये असणाऱ्या लोकांना थँक्यू बोलण्यासाठी आले होते आणि त्यांच्यावर लाठीचार्ज झाल्यानंतर चेंगराचेंगरी झाली आणि त्यामध्ये 10 लोकांचा मृत्यू झालेला आहे सचिन गाड आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत यावेळेस फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत सचिन काय अधिकची माहिती आपण बघतोय की 10 जणांचा मृत्यू झाल्याचं कळत आहे नक्कीच आपण बघतोय की दुर्दैवाने मृतांचा आकडा वाढलेला आहे आता 10 जणांचा मृत्यू झालेला आहे तर जवळपास 30हून अधिक चाहते हे जखमी झालेले आहेत आणि त्यातही अनेक चाहते हे अत्यावस्थ असल्याचं आपल्याला दिसून येते आपण जर बघितलं तर आज चिन्नस्वामी स्टेडियमवरती आरसीबीचा सत्कार सोहळा होता आणि या सोहळ्याला लाखोंच्या संख्येने चाहते खरं तर आलेले होते मात्र स्टेडियमची कॅपॅसिटी संपली आणि त्यानंतर पोलिसांनी गेट बंद करण्यास सुरुवात केली त्यावेळेला चाहत्यांनी आतमध्ये जाण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी लाठीचार्ज देखील केला मात्र त्यात झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये आपण बघतोय की 10 चाहत्यांचा मृत्यू झालेला आहे तर 30हून अधिक चाहते हे जखमी झालेले आहेत त्यामुळे नक्कीच कुठे ना कुठे एक प्रशासनाची म्हणा पोलिसांची म्हणा एक मोठी चूक इकडे म्हणावी लागेल ज्यामुळे 10 चाहत्यांचा मृत्यू झालेला आहे आणि दुर्दैव सगळ्यात मोठं दुर्दैव म्हणजे स्टेडियमच्या बाहेरच अशा प्रकारे चाहते मृत्युमुखी पडलेले असताना आतमध्ये मात्र सेलिब्रेशन सुरू असल्याचं आपल्याला दिसून येते त्यामुळे नक्कीच जे काँग्रेसचं तिथे सरकार आहे त्यावरती भाजपने चांगलीच टीका केलेली आहे 10 चाहत्यांचा मृत्यू झालेला आपण जर बघितलं तर मृतांमध्ये काही अल्पवयीन मुलांचा देखील समावेश आहे जे आपल्या पालकांसोबत इथे आलेले होते मात्र गर्दी इथे एवढी प्रचंड ओसंडून वाहत होती की त्यामुळे आपण बघतोय की मोठी चेंगराचेंगरी झाली आणि त्यानंतर अनेक चाहते हे जखमी झाले आहेत आपण बघतोय की तिथे त्यांना काही वैद्यकीय सुविधा देखील नव्हत्या अक्षरशः जे इतर चाहते होते तेच जखमी चाहत्यांवरती प्रथमोपचार देताना किंवा मग त्यांना आपल्या खांद्यावर घेऊन त्यांना हॉस्पिटलमध्ये नेताना आपल्याला दिसून येतं तर नक्कीच प्रशासनाची ही मोठी चूक म्हणावी लागेल पोलिसांना अंदाज नव्हता की एवढ्या प्रकारे चाहत्यांमध्ये चाहते एवढे उत्साही आहेत नेमक्या किती संख्येने चाहते होतील याचा कोणताही पोलिसांनी पूर्व अभ्यास केला नव्हता का आणि पूर्वतयारी नसल्याने आपण बघतोय की मोठी दुर्घटना ही झालेली आहे आरसीबीने 18 वर्षात पहिल्यांदाच खरं तर IPLचा चषक पटकावलेला होता मात्र त्यांच्या संपूर्ण आनंदावर विरजण पडल्याचं आपल्याला सध्या दिसून येत आहे बिलकुल सचिन एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे की 10 जणांचा मृत्यू होतो अर्थातच याला कोण जबाबदार आहे हा प्रश्न उपस्थित झालेलाच आहे परंतु 30 पेक्षा अधिक लोक इथं जखमी झालेले आहेत त्यामुळे मृतांचा आकडा वाढू शकतो अशी भीती आहे नक्कीच आपण बघितलं की अनेक चाहते हे अत्यवस्थ असल्याची माहिती मिळते त्यांना सध्या जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र त्यातील अनेक चाहत्यांची अवस्था ही अत्यवस्थ असल्याची माहिती आहे आपल्याला दृश्यांमध्ये दिसू शकतं की अनेक चाहते हे अक्षरशः लहान मुलं मुली हे देखील या चेंगराचेंगरीमध्ये जखमी झालेले आतापर्यंत 10 चाहत्यांचा मृत्यू झालेला आहे त्यामध्ये एका अल्पवयीन मुलाचा देखील समावेश आहे त्यामुळे नक्कीच दुर्दैवाने मृत्यूंचा आकडा वाढू शकतो अशी भीती प्रशासनाने दिलेली आहे आतापर्यंत 10 चाहत्यांचा मृत्यू झालेला आहे तर 30हून अधिक चाहते या संपूर्ण दुर्घटनेमध्ये जखमी झाल्याचं आपल्याला दिसून येत आहे
बिलकुल एक अतिशय लाजिरवाणी गोष्ट म्हणावी लागेल प्रशासनासाठी की इतक्या 10 लोकांचा मृत्यू होतोय, 30पेक्षा अधिक लोक मृत्युमुखी 30पेक्षा अधिक लोक जखमी होत आहेत. त्यामुळे नियोजन खरं तर करणं अत्यंत गरजेचं होतं. परंतु एक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संवेदना गोठवणारी दृश्य आज आपण पाहिलेली आहेत की एकीकडे हा सत्कार सोहळा सुरूच होता, बाहेर मृत्यूचा तांडव होता, परंतु आज सत्कार सोहळा सुरू होता. हा सत्कार सोहळा थांबवता आला असता, पुढे रद्द करून पुढे घेता आला असता तरी देखील सत्कार सोहळा सुरू होता. राजकीय पुढारी त्यामध्ये होते, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री होते, ते उत्तर देणं लागतात. नक्कीच आपण बघितलं की कुठे ना कुठे एक लाजिरवाणा मोठा प्रकार म्हणावा लागेल, कारण बाहेर अक्षरशः मृत्यूचं तांडव होत होतं. चाहते जखमी झालेले होते, त्यामध्ये अनेक जणांचा मृत्यू देखील झालेला होता. आणि असं असतानाही आतमध्ये स्टेडियमच्या आतमध्ये मात्र आपण बघतोय की सत्कार सोहळा हा त्याच उत्साहाने सुरू होता. त्यामध्ये RCBचे चाहते देखील होते, प्रेक्षक देखील होते, प्लेयर्स देखील होते आणि जे मंत्री आहेत कर्नाटक सरकारचे ते देखील तिकडे उपस्थित होते. त्यामुळे जे मंचावर उपस्थित नेते असतील, प्लेयर्स असतील, त्यांना बाहेर काय चाललंय याची माहिती देण्यात आली नव्हती का, आणि जर त्यांना माहिती देण्यात आली होती तर अशा प्रकारचा सत्कार सोहळा त्यांनी कसा काय सुरू ठेवला, हा देखील इकडे मोठा प्रश्न उपस्थित होतो आहे. कारण मृतांचा आकडा 10 पर्यंत पोहोचलेला आहे. तो आकडा यावरती देखील वाढू शकतो. आणि असं असताना एवढ्या मोठ्या संख्येने चाहते बाहेर स्टेडियमच्या बाहेर मृत्युमुखी पडलेले असताना कशा प्रकारे हा सत्कार सोहळा पुढे रेटण्यात आला. त्यामुळे सरकारवरती आणि जे एकूणच या संपूर्ण सत्कार सोहळ्याचं नियोजन ज्यांनी केलेलं होतं त्यांच्यावरतीच एक मोठं प्रश्नचिन्ह आता उपस्थित झालेलं आहे. आणि नक्कीच हा मोठा एक लाजिरवाणा प्रकार देखील म्हणावा लागेल. बिलकुल. आणि अतिशय लाजिरवाणा खरं तर हा सगळा प्रकार आहे असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही आहे.